रोज सकाळ संध्याकाळ पावडर लावतोय आम्ही. बघा ही पावडरचा डबा, पावडर असते हिला लावायला. मग आता कोण लावते का नाही लावते मला काय माहीत नाही, पण पावडरचा असते मी लावतो. मी पावडर हे इथंच असते पावडर. सोडली तरी सुद्धा कुठे जात नाही, तुझं वारा. इकडं पाडी उभा राहिली वाट बघतच, गाय वाट बघत बसते. गाय लय जबरदस्त आहे आपली. गायच्या खाली जर जाऊन बसलं तरी सुद्धा उडी मारत नाही किंवा काय लात मारत नाही, काय नाही. हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण. मित्रांनो तुम्हाला सांगतो, जे आपण बागातलं जे गवत कापलं होतं तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये ट्रॅक्टर घालून जे बळीला अंगोर घालून वगैरे आता तुम्हाला सांगतो इतकं जबरदस्त बाग बनवले आहे, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हे असं लोटरले बघा, आणि हे असं गवत कापून घेतलं होतं. ते सगळं गवत पाठीमागल्या व्हिडिओमध्ये तर बघितलं कसं कापून घेतलं काय नाही. मशनीत साप बीप अडकला होता, ते साप मशनीत अडकलेला दाखवला नव्हता, पण ते सांगितलं होतं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, हे असं लोटरून घेतलं आहे. पलीकडल्या साईडला ट्रॅक्टर एक चालू आहे. बघा, हे असं लोटरून घेतले मस्तपैकी. हे बघा असं लोटरून घेतलंय. तर तुम्हाला सांगतो ह्या बागाच्या वरचा एक तुकडा आहे बघा, त्याच्यामध्ये एक गाजराज बी टाकले आता. आणि इथं पण बघा असं हे आहे, हे असं सुबाबळी झाड आहे इकडं. हे ड्रिपच्या अशा वर बांधले त्या. आणि तुम्हाला सांगतो आता हे जे गवत कापलेलं आहे ह्याच्या बुडातलं हे, तर ह्याला तुम्हाला सांगतो हे करायचं आहे. लोटर एक बारका फिरवून शेणखत घालायसाठी ह्याला हे करायचं आपल्याला. हे बघा, आणि ही समोरच्या प्लॉटमध्ये ज्वारी इसकडली आहे. इकडं बघा एक वैरण असलेले, मस्त वैरण आले मित्राची आहे. हे असं ज्वारी इसकडली आहे, ज्वारी इसकडून लोटरले. हो लोटरले असं. आणि गहू बी एक नंबर उगवला आहे, तुम्हाला सांगतो. गहू बी तुम्हाला दाखवतो आता मी. काल तुम्हाला सांगतो ते दुसऱ्या ट्रॅक्टर मोठा बोलवला होता त्यानं, ती पायपा पाक त्यानं फोडून टाकल्या. त्या लिंबाच्या झाडाखालची पाईप फोडली, तिथं 400 रुपयाचं सॉकेट बसवलं. पलीकडे एक चंबर मोडला, तिथं 300चा चंबर बसवला. आज हे नंतर केलं व्यवस्थित सगळं. हे बघा, इकडून तांबे बिंबे ते टाकलाय, हे आड आहे आपलं. आणि ह्या रानात बघा गाजर इसकडले, गाजराज बी इसकडले. आणि गहू असा उगवलाय बघा. आणि आता असंच सारं सोडायचं इथं. हो, हे सारं सोडलेलं असं एक नंबर गहू उगवलाय. गहू इकडं असं इसकडून केलंय. आव आणि आता ह्यात असं सारं सोडायचं. हे कसं सारं सोडलंय तसं ह्याच्यामध्ये सारं सोडायचं. आता पलीकडल्या साईडला ऊस एक आलाय, ती ऊसाला तोड लागली. तुम्हाला सांगतो जनावरांना काय कमी नाही मग वाड्याला. ही वैरण पण आहे. हे गुरु बसले निवांत, एक बसले एक उभा राहिलेले. तिकडं कोणी काय पेटवून दिले मला दाखवतो. हो, कोणी काय पेटवले.
इकडं पाडी उभा राहिली वाट बघतच, गाय बी वाट बघत बसते. गाय लय जबरदस्त आहे आपली. गायच्या खाली जर जाऊन बसलं तरी सुद्धा उडी मारत नाही किंवा काय लात मारत नाही, काय नाही. तर तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला दाखवतो, ह्या गायच्या खाली जाऊन दाखवतो बघू काय तुम्हाला. काय पाणी बिनी पिली का नाही? लय आगाव आहे तू ग. आता हे मित्रांनो तुम्हाला सांगतो, जर मी सोडून जर दिली तरी सुद्धा कुठे जात नाही. आणि हिला रोज सकाळ संध्याकाळ पावडर लावतोय आम्ही. हो का, ही पावडरचा डबा, पावडर असते हिला लावायला. मग आता कोण लावते का नाही लावते मला काय माहित नाही, पण पावडर असते लावते पावडर. हे इथं असते पावडर. सोडली तरी सुद्धा कुठे जात नाही, तुझं वारा असते. असं गमत करते, असं करते. यार मोठी बसत नाही, उघड लेड्यासारखं करते. करते का नाही? हो, चला जा जागेला जाऊन उभा राहा तिकडं. ते काय करायचं तिकडे, हे तिला इथं राहू दे. हा, जाते सोडा, राहू दे, जाते राहू दे, चालेल ना. असे गाई आमचे. चालली आजकाल कसं आहे, हा कोणाकडे चालली आता बघा म्हणजे. जाते तिकडे, ते जागेला जाऊन उभा राहते. पाणी पिलंय वाटतं तिला. तिथं पाण्याचं एक हे आहे, कुंडी आहे त्या तिथं.